सिंदूर लाव का लांब का लावलेला लांब का लाव कसं दिसते छान. आजचा दिवस आमच्या आयुष्यातील ना खूपच खास आणि अविस्मरणीय आहे. कारण आज आम्ही ना आमच्या नवीन घरात गृहप्रवेश करणार आहोत. प्रत्येकाचं स्वतःचं घर असावं हे ना स्वप्न असतं आणि देवाच्या कृपेने ना आज ते स्वप्न पूर्ण झालं आहे. घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात, तर आपल्या कुटुंबाच्या आठवणी, प्रेम आणि आनंद आणि नवीन सुरुवाती दडलेल्या असतात. त्यामुळे आजचा हा दिवस ना आमच्यासाठी खूपच ना भावनिक आणि आनंदाचा होता. गृहप्रवेश हा नवीन घरात शुभ मुहूर्तावर प्रवेश करून देवाची कृपा, सकारात्मक ऊर्जा आणि सुख समृद्धीची प्रार्थना करण्याचा पारंपरिक विधी आहे. सकाळपासूनच ना घरात लगबग सुरू झालेली होती. सगळ्यांनी ना लवकर उठून घराची स्वच्छता केली, सुंदर रांगोळी काढून घेतली आणि फुलांनी ना घर सजवलं होतं आणि प्रवेशद्वाराला सुंदर तोरण लावून ना नवीन घरात उत्साहाने उजळून आलेलं होतं. त्यानंतर आम्ही पूजा साहित्याची तयारी केली. कलश, नारळ, आंब्याची पाने, फूल, फळ आणि प्रसाद, हळदी कुंकू आणि इतर सर्व साहित्याची ना मांडणी करून घेतली. पूजा तशी ना ब्राह्मण काकांनीच मांडली होती. पूजा सुरू होण्याआधी ना घरात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवत होती आणि ना देवाच्या कृपेने हे आमचं ना स्वप्न होतं ना ते पूर्ण झालेलं होतं. त्यामुळे ना खरंच खूप आनंद झालेला होता. बस बस. श्री गणेशाच्या आशीर्वादाने ना प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात केली जाते. त्यानंतर ना पूजा आणि मंत्रोपचार ना सुरू झालेले. मंत्राचा पवित्र ध्वनीमुळे ना घर प्रसन्न आणि शांत वाटत होतं. प्रत्येक मंत्रामागे ना आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो हीच आपली भावना असते. त्यानंतर ना पूजा सुरू झाली होती आणि इकडे ना काकांनीच पूजा मांडली होती. त्यामुळे आम्ही इकडं ना फक्त बाकीची थोडी जी छोटी मोठी कामे असतात ना तीच करून घेत होतो. यजमानस्य भाले त्रिकोदकं कुर्यात् तैनमित्रोदक स्पर्शः आचम्यः डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन प्यायचं. थोडं तांबे पलीकडे सरकवा. आचम्यः थेंब घ्यायचं, प्यायचं तुम्ही. हा प्या. आचम्यः केशवाय नमः स्वाहा. तुम्ही फक्त मार्ग चौथ्या हातामध्ये घेऊन खाली सोडा. ओम गोविंदाय नमः. हात जोडा दोघांनी. ओम विष्णुवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, शंकराय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दोक्षाय नमः, नरसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरे नमः. श्री कुंकू पहिलं रुद्रादि कुंकुम सौभाग्य द्रव्यं समर्पयामि. नाचतं समर्पयामि गंधद्वारामः. द्वादशमित्त पुष्टां कृष्णेश्वरीं सावकाश. मामा कुलदेव तो तुमच्या हळदी कुंकू वगैरे वाहा. ताट सरकवता येते. कोणतं तिकडे दोघांनी वाहा हळदी कुंकू. रुद्रादि कुंकुम सौभाग्य द्रव्यं समर्पयामि. बंधनं चनं समर्पयामि गंधद्वारां दोषमित्त पुष्टां कृष्णेश्वरीं सर्वभूतानां तां पूये श्रियं पवित्रपुत्रवां सर्वावस्थां तुलसीः यं स्मरेत पुंडरीकं सहसवायाभ्यन्तशुचिः शुद्धवारः सर्वशुद्धवारशिताक्षुरुद्रे अधिपतिं नमः. यामामुक्तान् भूरूपाः आजन्याः योगक्षेमान् कल्पन्तां नमः. शुद्धोदकस्ना उंगरावर थोडीशी फुलवा. रुद्रादि कुंकुम पंचामृत वगैरे बघा. पुष्पं समर्पयामि. माझ्या आधी अक्षता वा साखर ठेवून पाणी ठेवा. शेतर अखंड खाद्य दोघांनी कापू. तुला वाजू शुद्धवार शुद्धवार शीताक्षुरुद्रे अधिपतिं नमः. यामामुक्तान् भूरूपाः पाजन्या योगक्षेमा. धूप वाळा मामा. तिला धूप घेऊन वाळा. धूपं दर्शयामि दीपं दर्शयामि. जे मामाला कुंकाचं नाम लावा. स्वस्ति मंगलविष्णु हरी स्वस्ति न इंद्रो दशवाह. तुम्ही दोघींनी तिला हळदी लावत ना. ती साखर घ्या. आता साखर थोडी थोडी हातात घेऊन खावा. आता तुम्ही काय करायचं, ही जे तळे ही जे केलेलं आहे ना उजव्या पायाच्या मध्ये ओलांडायचं. तुम्ही नारळ घेऊन ओवाळून पडा मामा. मी नारळ हा ओवाळ घेऊ का मध्ये थांबा थांबा. एक आहे की गोष्ट घ्यायची. पडा पुढे पडा
काय बोल नारळ कडेला ठेवा खाली तिकडे एक ठेवा आणि तिकडे एक ठेवा हा हे खायचं नाही म्हणायचं हात जोडून नमस्कार करा म्हणा आता तुम्ही म्हणा हे वास्तुपुरुषा माझ्या वास्तूमध्ये सुख शांती समृद्धी सर्वांना लाभू दे तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती असू दे ओम वास्तु पुरुषाय. पूजेनंतर ना आम्ही नवीन घरात ना पहिल्यांदाच प्रवेश केलेला होता. उंबरठा ओलांडताना ना मनात एक खूप भावना होत्या. देवाचे आभार मानले आणि पुढचं आयुष्य ना आनंदी निरोगी आणि सुखी जावं अशी प्रार्थना केली. हा क्षण ना आयुष्यभर लक्षात राहणारा होता. त्यानंतर ना कुटुंबातील सर्वांनी देवाचे दर्शन घेतलं. सगळ्यांनी ना आरती केली आणि पूजा संपल्यानंतर सगळ्यांनी ना एकत्र फोटो काढले. कुटुंबासोबतचे हे क्षण ना कॅमेऱ्यात कैद केले. अशा आठवणी ना आयुष्यभर सोबत राहतात. त्यानंतर सगळ्यांनी ना प्रसाद घेऊन जेवण केले. आमचा आजचा नवीन घराचा प्रत्येक कोपरा ना आम्ही प्रेमाने सजवलेला होता. हॉल, देवघर आणि किचन प्रत्येक खोलीत एक वेगळाच ना आनंद जाणवत होता. आता इथूनचा आमचा आयुष्याचा नवीन प्रवास ना सुरू होणार आहे. कसा आहे पण त्या प्रकाशाला कुठं ना कुठं लागते तिचा आशीर्वादानुसार काय होतं आपलं. घरामध्ये चिमणी कावळा पक्षी वरला फिरा झाला असं ते कावळा सुद्धा एक ते तिथं आपले काय सांगायचं ते शेतात बी फिरते की तसंच. गप्प म्हणून. तांबडं फुटायचं असतं तांदूळ कापून शेतात. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर गुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्री माना तृणी मात्री माना कामना पुरती. जय देव कृष्ण खचित बरा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकेश्वरा. हिरे जडित मुकुट शोभे तो बरा ते नो पुरे चोनी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना स्मरणी मात्रे माना कामना पुरती. जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सुंड वक्र तुंड त्रिणेना. दास रामाचा वटपा हे सदना संकटी पावावे वाणी रक्षावे सुवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना स्मरणी मात्रे माना कामना पुरती. जय देव नारायण देवा तुमच्यार्थी ओ आळू तिरुपती भक्ती भावा. जय देव युक्त पूजन करती प्राण श्रवण प्रेम द्रव्यासहित पुष्पण पूर्ण युक्त शर्करा मिश्रित गोधू मूर्छण प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तु नारायण. जय देव नारायण देवा तुमच्यार्थी ओ आळू तिरुपती भक्ती भावा. जय देव साधू वैश्य संततीसाठी तुला प्रार्थिले इच्छित पुरता मंदाद नवरताची दिले. पापा पाणी संकटी पुढून दुःखही भोगिले मृत्यून आचरिता होत देवाची उद्धरिले. जय देव सत्यनारायण देवा तुमच्यार्थी ओ आळू तुझ भक्ती भावा. जय देव असा तर अपार महिमा वर्णू मी कैसा भक्ती सुर पावती त्या पावती जगदीशा. भक्तांचा कनवाळू करून तू सर्वेशा ईश्वर सुत वासुदेव तुझ भवनाशा. सर्वांना द्या लोटांगण चरण गण पाहिन तुझे तुम्ही आलिंगण नंदी पूजिन भवे वारी मे नामा. तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा तुमेव विद्या तुमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अजितं केशवं रामनारायणं कृष्णदामोदर वासुदेव हरि रुद्रं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्र भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. तांदूळ द्या सर्वांना. कर्पूर गरुं पुणावतारं संसार सारं इंद्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भों भवानी सहितं नमामि. यज्ञमेजन्त देवास्तान्यः धर्मान्यः प्रतमान्यः सन्नते हिनाकं महिमानं सजन्ते त्रिपूर्वे साध्याः सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. श्रमे कामान् कामकामाय कामेश्वरो विष्णुधातु कुबेराज वै श्रवणाय
महाराजाय नमः ओम स्वस्तितां राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं परमेष्टं राज्य महाराज्य महाधिपत्य समंत पर्यायी सात सार्वभौम सार्वाविश्वः अंतधापराधात पृथ्वी समुद्रपर्यंताय एकरायति तदिश्येषे श्लोको भिगितो मृतपृष्ठारुमतस्यावसन गृहे अवीक्षितस्य कामप्रिये विश्वदेवाः सभासदिति टाका मंत्रपुष्पाञ्जलि समर्पयामि श्री सत्यनारायण भगवान की जय भोला कुंडली श्रीरामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पेपर आहे का म्हणजे प्रसाद ठेवायला प्रसाद ठेवायला कागद असला तर आणा तांब्याचं काम मग केली बघा आम्ही फिरली तर मौशीन आणलेला आहे आत्यानं काय पलीकडे गेलो म्हणजे काय आपल्याकडे नसतं टू पीट आहे काय ती कोणाला तुम्हाला आणलाय कोणा काय असलं तर काय टू पीट आहे असेल आपलं आपल्या घरचं मग पाहुण्याला करू बा गमजे टोपी काय असेल साडी मग आपलं चालते का आपण करायला चालते की तुम्हाला फक्त करायला चालत नाही हां नवीन वर्ष श्राद्ध नाही झालं नाही म्हणून घालायचे नवीन कपडे मी पण आणलं नाही नसले की मग काय नसतं काय तुमचं त्यांचं श्राद्धाची अडचण असते आणलं श्राद्ध झाल्यावर करता येते काय क्षणला करायला तुम्हाला काय अडचण नाही आमच्या घरचं करा खूप चालते की न करा फक्त तुम्हाला स्वतःला अंगावर घालायचं नसतं हो असं आहे का असेल तर करा नसेल तर गमजा टोपी आपली गमजे असलं तर चालतं गमजा टोपी असेल तर करा आपल्याला त्याला काय टू पीट आहे प्रसाद भयाला देवा आणि आजचा हा सुंदर दिवस तुमच्यासोबत ना शेअर करता आला याचाच आम्हाला ना खरंच खूपच आनंद आहे. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ना ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास ना चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. आणि इथून पुढच्या ना विधी आणि बाकीचे जे हे आहेत ना ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ना तुम्हाला दाखवेलच आणि तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअरही करेल. तर तुम्हाला हा ब्लॉग ना कसा वाटला ते नक्की सांगा आणि लास्टपर्यंत तुम्ही नक्की बघा. बाय बाय.